नांदेडमधील डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालयातील मृत्यू असोत किंवा घाटी रुग्णालय असो किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये शासकीय रुग्णालयात झालेल्या मृत्यूंची जी आहे ती योग्य ती चौकशी व्हावी आणि आरोग्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आज महाराष्ट्र डॉक्टर्स कोऑर्डिनेशन समितीच्या वतीने एक पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर करण्यात आली होती। नेमकी ही भूमिका काय आहे आपण थेट जाणून घेणार आहोत। मागच्या अनेक दिवसापासून शासकीय रुग्णालयांमध्ये जे मृत्यू तांडव सुरू आहे त्याबाबत आपण भूमिका मांडतोय। काय भूमिका आहे आपली? आमची भूमिका एवढीच आहे की हे जे काही मृत्यूचं तांडव आहे हे ऑलरेडी इनसाइड द हॉस्पिटल चालूच आहे। कोरोना झाला, कोरोनानंतर बऱ्याचशा गोष्टी त्याच्या अगोदरही कोरोनातही आणि आत्ताही याची कारणं वेगवेगळी आहेत। म्हणजे जर तुम्ही असं म्हणाल की प्रत्येक वेळेस जर डॉक्टरच त्याला जबाबदार आहेत तर ह्याच्याबद्दल माझं आक्षेप आहे। आणि डॉक्टर हा आपलं काम करत असतो, त्याची ड्युटी आहे 12-12 तासाची, 24-24 तासाच्या ड्युट्या करतात ते। पण त्याच्या पाठीमागं जर तुम्ही कारण तपासलं की हे मृत्यू का होत आहेत नेमके, तर पहिली गोष्ट औषध पुरवठा होत नाही हा पहिला मुद्दा समोर येतो आहे। दुसरा मुद्दा समोर येतो आहे तो म्हणजे 40% जे काही पदं आहेत रुग्णालयामधली ती भरली गेलेली नाही। त्याच्यामुळे सगळ्यात ताण ह्या सगळ्या यंत्रणेवर येतो आहे। साफसफाई कामगारांचा तर पत्ता नाही। हॉस्पिटलमध्ये बेसिकली स्वच्छता पाहिजे, ती स्वच्छता तिथे दिसून येत नाही। आणि मग हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर नोसोकोमियल इन्फेक्शन म्हणजे हॉस्पिटलमध्ये आल्यानंतरचं इन्फेक्शन हे वेगळं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे काही आता मृत्यूचं तांडव चालू आहे त्याला जबाबदार सरकार, इथले आरोग्यमंत्री माननीय तानाजी सावंत साहेब आणि शिक्षण मंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्वरित राजीनामा द्यावा। कारण एवढे मृत्यू झाल्यानंतर जर तुम्हाला लाज वाटत नसेल आपली स्वतःची की 51 मृत्यू एका हॉस्पिटलमध्ये रुग्णालयामध्ये होतात, याची लाज तुम्हाला वाटायला पाहिजे। कारण ह्याचं सगळं कारणं तुम्ही जर डॉक्टरांना देणार असाल, तिथल्या सिस्टीमला देणार असाल आणि तुमचे माननीय हेमंत पाटील हे खासदार जर तिथल्या वाकोडकर साहेबांना जर संडास साफ करायला लावणार असाल तर हे अतिशय घृणास्पद आहे। तुमची निंदा करल एवढी कमी आहे। आणि म्हणून आम्ही मागणी करतो आहे की हे जे मृत्यू तांडव आहे हे नुसतं फक्त नांदेडमध्ये झालेलं नसून हे पूर्वीही छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा, ठाणे, दुसरं झालं आहे घाटीमध्ये औरंगाबादमध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये, आणि तिसरं नांदेडमध्ये झालं, तसंच नागपूरमध्ये सुद्धा झालं आहे। त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मतदारसंघात जर असं होत असेल, एका रुग्णालयात 9 आणि एका रुग्णालयात 12 रुग्ण जर दगावत असेल एका दिवशी, आणि त्याची जर कारणं तुम्ही जर त्या डॉक्टर्स आणि यंत्रणेवरती देणार असाल तर यंत्रणा कुचकामी नाही आहे, यंत्रणा व्यवस्थित चालू आहे रुग्णालयातली। पण तुम्ही जर त्यांना उपकरणं दिली नाहीत, इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी जी काही गोष्टी लागतात, उपकरणं, वॉर्मर लागतात, ओटी लागते किंवा आणखीन जे सुसज्जपणा पाहिजे तो सुसज्जपणा नाही, आणि त्यात औषध पुरवठा नाही, साधी पेन किलरसुद्धा नाही तुमच्याकडे। ग्लुकोजच्या जर गोष्टी उंदीर कातरत असेल आणि त्याच लहान मुलांना तुम्ही देणार असाल तर ह्याच्याबद्दल आम्ही मनस्ताप म्हणजे यांनी ते निंदा करावी इतकी थोडी आहे। आणि मला वाटतं की ह्या दोघांनी राजीनामा दिल्याशिवाय नाहीतर आम्ही इथनं पुढं आमची आंदोलनं पुढं चालू ठेवू। नांदेडमध्ये पण अशीच पत्रकार परिषद घेऊन अशा आंदोलनाची आम्ही तयारी करतोय। थँक्यू सर, एका बाजूला जर आपण पाहिलं तर अनेक रुग्णालयांमध्ये गोळ्यांचा, औषधांचा तुटवडा आहे, दुसऱ्या बाजूला राज्याला आरोग्य संचालकच नाही आहे। तर या सगळ्याचा अपयश जे आहे ते स्वीकारून आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आपण करतोय। आता पुढची भूमिका कशी राहणार आहे? इथून पुढची भूमिका नांदेडमध्ये आम्ही अजून लक्ष ठेवून आहोत। ह्या सगळं महाराष्ट्र डॉक्टर्स कोऑर्डिनेशन कमिटी, फॉरेन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, तशाच पद्धतीनं राष्ट्रवादी असेल, आंबेडकर राईट्स डॉक्टर्स असतील, जन आरोग्य मंच असेल, या माध्यमातून आम्ही नांदेडमध्ये सुद्धा जाऊन आंदोलनं छेडणार आहे। जर यांनी आंदोलन म्हणजे जर राजीनामा दिला नाही किंवा यांनी जबाबदारी स्वीकारली नाही, याची चौकशी, सखोल चौकशी झाली पाहिजे। हायकोर्टाने सुद्धा यांना फटकारले। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या रुग्णालयांमध्ये स्पेशली काही स्पेशल शस्त्रक्रियांसाठी बाहेरून औषध आणा म्हणून सांगतात, असा शासनाचा GR आहे तो त्वरित त्यांनी रद्द करावा आणि संचालक नेमून पुढची कारवाई करावी। यंत्रणा व्यवस्थितच आहे, फक्त तुम्ही त्याचा दोष डॉक्टरांना देऊ नका, ह्या माध्यमातून मला सांगायचं तुम्ही सुद्धा तितकेच जबाबदार आहात, तुम्हीच जबाबदार आहात असं माझं म्हणणं आहे। तर एकंदरीत जर आपण पाहिलं तर या सगळ्या घटनांची जबाबदारी स्वीकारून आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी राजीनामा द्यावा आणि पुढच्या काळात लवकरच नांदेडमध्ये देखील महाराष्ट्र डॉक्टर्स कोऑर्डिनेशन कमिटीच्या वतीनं पत्रकार परिषद घेऊन पुढची भूमिका जी आहे ती जाहीर केली जाईल असा इशारा जो आहे तो या कमिटीच्या वतीने देण्यात आला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेंसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे। चकली असो की कडबोळी, पुलाव असो की बिर्याणी, पदार्थांची लज्जत वाढवणारं, आपलं आरोग्यही जपणारं तेल म्हणजेच चाकण लाकडी घाणा ऑइल। आरोग्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम।
चाकण लाकडी घाणा ऑइल.